रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवे लगत असणाऱ्या आंबवली फाटा येथील नवीन साई सहारा हॉटेलपासून 500 मीटर अंतरावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला असल्याबाबतची फिर्याद कल्पेश ठाकूर यांनी पेण पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पेण तालुक्यातील आंबवली फाटा येथील नवीन साई सहारा हॉटेलपासून 500 मीटर अंतरावर मुंबई गोवा हायवे लगतच्या खड्ड्यात एका अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने जीवे ठार मारून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यास पांढऱ्या रंगाच्या गोणीत बांधले असून त्यावर सारी बाजार पनवेल असे निळ्या मार्करने पेनाने लिहिले होते। लाल रंगाची गादी तसेच त्याचे पिवळसर रंगाचे ब्लँकेट व एक लाल व एक आकाशी रंगाचे असलेल्या जॅकेटमध्ये गुंडाळून सदर गोणी सुतळी व दोरीने बांधून आंबिवली फाटा पेण मुंबई गोवा हायवे लगतच्या खड्ड्यात आणून टाकले होते। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृताची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। या हत्येमागे घातपाताचा संशय असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात पेणमध्ये सुरू असल्याचे समजत आहे। याबाबत पेण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।